नाही, नक्की आज खरं तर नाशिकच्या आमच्या फायर ब्रँड आमदार देवयानीताई, सीमाताई यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे. TCS सारखी कंपनी ज्या वेळेला त्यांच्याकडे काही विशाखाच्या अंतर्गत ICC कमिटीच्या अंतर्गत काही कंप्लेंट आल्या आहेत का, तर त्याचं उत्तर नाही होतं. खरं तर मला असं स्वतःला वाटतं की विशाखा कमिटी किंवा ही जो लॉ बनलेला आहे, हा कायदा जो आहे, हा फक्त शासकीय महिलांसाठी नाही आहे. हा निमशासकीय आणि खाजगी आस्थापनेत काम करणाऱ्या महिलांना सुद्धा आहे. परंतु झालं आहे असं की शासकीय काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या नोकरीची हमी असते, त्यामुळे त्या पुढे येण्याचं प्रमाण जास्त आहे. परंतु ज्या ठिकाणी नोकरीची हमी नाही, मी एक उदाहरणही सांगितलं की कशा पद्धतीने एक मेरिटवर असणाऱ्या मायक्रोबायोलॉजिस्टला तिने तिच्या HR वरती जो अंगचटीला येत होता, तिने एकदा जाऊन ICCला कंप्लेंट केली, दोनदा सांगितलं पण ऐकलं नाही आणि तिने त्याच्या कानफटात मारली आणि ती त्या ठिकाणी FIR करायला गेली. FIR झाला 8 वाजता आणि 10 वाजता त्या मुलीला काढून टाकलं कामावरनं. त्यामुळे कामाची शाश्वती, त्या नोकरीची शाश्वती मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या मुली, या महिला त्यांच्या नाईलाजाने असतील, असहाय्यतेमुळे असतील, हे असल्या हरामखोरांचं जे वागणं आहे ते त्या ठिकाणी सहन करतात. मला पुढे जाऊन असंही म्हणायचं आहे की आता याच्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट करावी लागणार आहे, कारण कामाचं स्वरूप बदललं आहे. हे होतं की प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस, ज्याला आपण पॉश ॲक्ट म्हणतो. या पॉश ॲक्टमध्ये आता अमेंडमेंट होणं गरजेचं आहे, कारण आता वर्क फ्रॉम होम होतं, ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड झालं पाहिजे. हॅरेसमेंट म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धतीची, तर त्याच्यामध्ये ते काम त्या ठिकाणी ॲड व्हायला हवं आहे. एवढंच नाही, ज्या कंपनीच्या पिकनिक जातात, सहली जातात, तिथेही मॉलेस्टेशनच्या घटना घडतात, तिथेही जबरदस्तीच्या घटना घडतात, त्याही पॉशमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. शिवाय व्हॉट्सॲप आणि ईमेलचं जे कम्युनिकेशन आहे त्याच्यातूनही हॅरेसमेंट असते, ते त्याच्यामध्ये असायला हवं. ज्या गाडींमधनं, कंपनीच्या गाड्यांमधनं महिला ये जा करतात, तिथंही त्यांना अशा गोष्टींचा सामना करावा लागतो, हे सगळं त्यामध्ये यायला हवं. शिवाय ICC कमिटी कुठल्याही कंपनीची असेल तरी त्यांच्यावरती सिनियर मॅनेजमेंटचा प्रभाव असतो, त्याच्यामुळे ऑटोनॉमस बॉडी अशा पद्धतीची एक स्वायत्तता जी आहे ही ICC कमिटीला देणं गरजेचं आहे. ICC कमिटी कार्यरत करणं गरजेचं आहे. आज आमच्याकडे या कार्यक्रमाला निमा आणि कुठला आयमा या दोन्ही याचे संघटनेचे अध्यक्ष त्या ठिकाणी आले होते. दोघांच्या अंडर हजारो छोटे छोटे युनिट काम करतात. कायदा काय म्हणतो, 10पेक्षा जास्त महिला सदस्य तुमच्याकडे असतील तर लगेच पॉश ॲक्ट त्या ठिकाणी लागू होतो. परंतु दुर्दैवाने त्याचा प्रचार आणि प्रसार हा त्या ठिकाणी होत नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. याची एक SOP बनवावी लागेल. हे एका डिपार्टमेंटचंही काम नाही आहे. लेबर डिपार्टमेंट, महिला बाल कल्याण, उद्योग मंत्रालय या सगळ्यांनी मिळून एखादं स्क्वॉड पाहिजे आपल्याकडे, फ्लाईंग स्क्वॉड, की कुठल्याही कंपनीमध्ये जाऊन तुमच्याकडे आहे का विशाखाची कमिटी, हे चेक त्या ठिकाणी करायला हवं. कायदा काय म्हणतोय की कुठल्याही आस्थापनेच्या प्रथमदर्शिनी त्या ठिकाणी विशाखा समितीचा बोर्ड लागला पाहिजे, परंतु तो सुद्धा लावण्यात येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्याची तरतुदी पूर्ण व्हायला पाहिजे. नाहीतर बघा, कायदे खूप येतील, खूप कायदे येतील. आज आपल्याकडे महिलांसाठी कायद्यांची कमी आहे का, पण आपण त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही भूमिका धरली पाहिजे, हे माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे. आणि तेच आज या पॉशला सुद्धा लागू होतं. आणि आज महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत आज ही एक छोटी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये शासकीय अधिकारी होते, खाजगी आस्थापना कमी होत्या. मला असं कधी कधी वाटतं की त्यांना या गोष्टीचं काही फार असं वाटत नाही आहे. त्यामुळे कधीतरी रिन्यू करायला येत असतील ना गव्हर्नमेंटकडे, त्यावेळेला असा कुठला तरी त्याच्यामध्ये अशी अट टाकली पाहिजे की या सगळ्या कंपन्यांना सरकार दरबारी यावं लागेल, ऑडिट व्हायला पाहिजे, दरवर्षी ऑडिट व्हायला पाहिजे, वर्षातून 2 वेळा तरी अशा पद्धतीच्या कार्यशाळांचं प्रयोजन करण्यात यायला पाहिजे. जर समजा 90 दिवसाची टाईमलाईन आहे, त्याच्यामध्ये जर न्याय नाही मिळाला तर त्याला पॅनल्टीसुद्धा असली पाहिजे. अशा पद्धतीच्या काही कडक भूमिका या सरकारला सुद्धा घ्याव्या लागणार आहेत. आणि या संदर्भातलं निवेदन आम्ही सरकारला देणार आहोत. या संदर्भामध्ये SOP आम्ही तयार करायला लावणार आहोत. आणि ती फक्त SOP करून आम्ही थांबणार नाही, तर त्या SOPचं प्रभावी अंमलबजावणी कशी होईल हे आमचं पुढचं ध्येय आहे. नाही नाही, अर्थात ना, मी तुम्हाला म्हटलं कायद्यामध्ये सगळा टाइम बॉन्ड आहे. हो, ते आम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. आमच्या डोक्यामध्ये जे मुद्दे आहेत, आमच्यापेक्षा जास्त, आम्ही आता सामाजिक क्षेत्रात काम करतो, पण आमच्यापेक्षा जास्त फक्त या कायद्यावरती काम करणारे काही कायदेतज्ञ सुद्धा आहेत. काही अशा NGOज आहेत ज्या फक्त पॉशवर काम करतात. अशांनाही सरकारने बोलवून आणि आमच्याकडचे मुद्दे असं घेऊन एक फुल प्रूफ अशी एक पॉलिसी बनवावी, एक SOP बनवावी आणि ती SOP सगळ्या ठिकाणी लागू करावी. काही एवढ्या घटना घडतायत महिलांशी संदर्भात,
राज्याचं महिला आयोग हे अध्यक्षपदच रिक्त आहे, कसं महिलांना न्याय मिळणार? नाही, अशी गोष्ट आहे की महिला आयोगाचं अध्यक्षपद खाली आहे, परंतु सदस्य सचिव आणि बाकीचे लोक त्या ठिकाणी काम करतायत. आयोगामध्ये काम थांबलेलं नाही आहे, पण मी तुमच्या मताशी सहमत आहे की महिला आयोगाला अध्यक्षपद लवकरात लवकर भरलं पाहिजे. परवाच मी बारामतीला होते, राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्याशी माझं बोलणंही झालं आणि त्यांनी मला अशोर्ड केलं आहे की चित्राताई जशी ही इलेक्शन संपेल, कारण हे जे महिला आयोग आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आणि त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनी त्यांची पार्टी ते पद जे आहे ते भरणार आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर लवकरात लवकर आधी पहिलं काम काय असेल तर महिला आयोगाचं अध्यक्षपद भरलं जाईल असं त्यांनी मला अशोर्ड केलं. आयोगाचं अध्यक्षपद भरलं जाईल, मात्र आयोगावरचा जो विश्वास महिलांचा उडालेला आहे या सगळ्या प्रक्रियेमुळे तो परत तुम्ही बघा, असं आहे की महिला आयोगावर मी सुद्धा काम केलं आहे. महिला आयोगावर खूप अध्यक्ष होऊन गेल्या ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. विजयाताई रहाटकर सारख्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आज केंद्राच्या म्हणजे देशाच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या. त्यामुळे कोणाचं काही काम असेल आणि त्याच्यामधून आपण सगळ्यांचं मूल्यांकन करू शकत नाही. खूप चांगलं आणि दर्जेदार काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसात नक्की होईल. तुम्ही आता महिला बाल विकासचे अधिकारी पण होते, परंतु नाशिकमध्ये असं झालं की जिल्हा परिषदेत अंतर्गत काही विभाग आहे त्यांच्याकडनंच महिलांचं शोषण झाल्याच्या तक्रारी मध्यंतरी येऊन गेली. नाही, निश्चितच त्याच्या मुळाशी जाण्याचा मी स्वतः प्रयत्न करते. तुम्ही विश्वास ठेवा, मी प्रचंड अस्वस्थ आहे. कारण एखाद्याला काढून टाकलं, त्याला सस्पेंड केलं म्हणजे त्याची शिक्षा संपत नाही. त्याने ज्या महिलांचं शोषण केलं आहे, एकही महिला पुढे यायला तयार नाही. दुर्दैव आहे आमचं. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही विश्वास द्यायला कमी पडतोय की काय. पण मी हे प्रकरण सोडणार नाही आहे, याचा 100% मी पाठपुरावा करणार आहे. कारण त्या ज्या कोणी असतील, हे लांडगे आहेत सगळे, ही समाजातली विकृती, हरामखोर आहेत, हे यांना ठेचून काढलं पाहिजे. मला खूप वाटते, तुम्हाला खूप वाटते, पण ज्यांनी हे भोगलं आहे त्यांनी पुढे येणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही सतत विनंती करतो की प्लीज पुढे या, हिम्मत दाखवा. कारण एका दोघांना चांगले ठेचले ना तर पुढचे हिम्मत करणार नाही. पण दुर्दैवाने त्या महिला पुढे येत नाही आहेत. पण माझा पाठपुरावा सुरू आहे. मला विश्वास आहे आज नाही तर उद्या माझ्या प्रयत्नांना यश आल्याशिवाय राहणार नाही. अनेक महिला पुढे आल्यात, मग तुम्ही कुठे आता कारवाई कुठे इतक्या जोरात अपेक्षित नंतर ठेचलं पाहिजे वगैरे ही जी जेवढं आक्रमकता आहे ती कारवाई दिसत नाही ना? कुठल्या कारवाईत नाही दिसली? तुम्ही असं म्हणताय की कुठल्या कारवाईत नाही दिसली? प्रश्न तुमचा होता. अशोक खरातांच्या कारवाईमध्ये आता अशोक खराताच्या काय म्हणायचं होतं तुम्हाला? तुम्ही म्हणता ना ठेचलं पाहिजे, मग त्याला ठेचायचंच काम चालू आहे, त्याला सोडलेला नाही आहे. तुमचा प्रश्न चुकीचा आहे. इथे महिला आणि मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराला कोणी पण असू दे, किती मोठा असू दे, किती लहान असू दे, त्याला सोडलं जाणार नाही. हे मुख्यमंत्र्यांनी त्याच्या कृतीतून दाखवलंय. तुम्हाला कधी कळलं अशोक खराते काम करतोय? टीव्हीवर बघितलं ना. त्याच्या आधी 3 महिने काम चालू होतं. एखाद्याला पकडणं सोपं असतं. त्याच्या आधी फिर्यादी आलेल्या होत्या तुमच्याकडे? 1 मिनिट, 3 महिन्यांनी प्रकरण बाहेर आलं. मी हे तुम्हाला सांगते, आमच्याकडे आल्या नव्हत्या. 3 महिन्याच्या आधी जी कुणकुण सरकारला लागली, मुख्यमंत्र्यांनी तेव्हा काम चालू केलं. त्याच्यानंतर सगळे पुरावे गोळा केले आणि म्हणून आज तो हरामखोर जो आहे तो गजाआड आहे. एखाद्याला पकडणं सोपं आहे, ती केस स्टँड व्हायला पाहिजे. लोकांना विश्वास देण्याचं काम सरकारने केलं म्हणून लोक समोर आलेली आहेत आणि त्याच्यानंतर आज ती कारवाई त्या ठिकाणी होते. तो असेल किंवा आणखीन पण असे कोण असतील, या कुणालाच सोडलं जाणार नाही. आज त्या खरातच्या मागे IT, ED, SIT, पोलीस सगळे लागलेले आहेत आणि पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त केल्याशिवाय देवेंद्रजी शांत बसणार नाहीत. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. असे अधिक खरात असतील आणखीन कोणी, तुमच्याही माध्यमातून माझ्या सगळ्या मायमाऊलींना मला सांगायचं आहे, असं जर कोण तुम्हाला प्रताडित केलं असेल, तुमचा गैरफायदा घेतला असेल, तर तुम्ही प्लीज पुढे या, पोलीस स्टेशनला या, तक्रार करा. त्या ठिकाणी कारवाई निश्चितपणे होईल. हा विश्वास तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. हे सुद्धा मला आज तुम्हाला सांगायचं आहे. सीएसच्या प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी आहे किंवा खराबच्या प्रकरणामध्ये सुद्धा स्थानिक आमदारांनी परवा असं सांगितलं की त्यांच्या घरावर बुलडोझर चालवावं लागतं, असं युपीमध्ये होतं. तुमची वाटली भूमिका आहे? 100% बुलडोझर चालणार, उद्ध्वस्त होणार. मी तुम्हाला हेच सांगतेय की त्या खरातला काय सुक्का सोडलेला नाही. त्याला पूर्ण उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मी रोज त्या ठिकाणी बातम्या ऐकते, आज इकडे धाड टाकली, आज तिकडे धाड टाकली, आज काय काय सीज केलं. पोलीस त्यांचं काम करत आहेत. आज SIT मध्ये तेजस्वी सातपुतेसारखी एक अत्यंत धडाकेबाज कर्तबगार IPS अधिकारी हे काम करते. तिचं काम काय आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं, तुमच्या मनात जशा शंका आहेत तशा आमच्याही मनामध्ये, पण मला वाटतं त्या ऑथॉरिटीला ते काम करू द्यावं.
येणाऱ्या दिवसामध्ये रिझल्ट जो आहे तो आपल्याला नक्की मिळणार आहे आणि ही घाण दूर करायचं काम हे देवेंद्रजी 101% पूर्ण करतील, मला विश्वास आहे. नारी शक्ती कायदा काल पास होऊ शकला नाही. अत्यंत दुःखद अशी घटना आहे. कालचा दिवस या देशातल्या इतिहासाचा काळा दिवस म्हणून बघण्यात येईल. 27 वर्षाचा हा संघर्ष होता. जे स्वप्न, जी सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला, मुख्य प्रवाहात आणलं आणि आज मागच्या दशकभर काम करून आज मोदीजी आम्हाला 33% आरक्षण देणार होतं, जे संविधानामध्ये लिहिलेलं होतं. पण तरीसुद्धा हे जे UPAचे घटक आहेत, महाराष्ट्राचं म्हणायचं गेलं तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी यांनी या बिलाला विरोध केलाय. हे बिल होऊ दिलेलं नाही आहे. आज देशातल्या 50% मातृशक्तीच्या हातातोंडाशी आलेला घास जो मोदीजी आम्हाला देणार होते ते हिसकावून घ्यायचं काम केलं. अरे हे आरक्षण काय फक्त भाजपच्या महिलांना मिळणार होतं का? या देशातल्या 50% महिलांना मिळणार होतं. विरोधी पक्षामध्ये पण अशा कित्येक महिला आहेत ज्यांना संधीच नाही आहे. त्या महिलासुद्धा पुढे येणार होत्या, त्यांनासुद्धा संधी मिळणार होती. परंतु या नतद्रष्ट्यांनी त्या ठिकाणी आमचं हे आरक्षण होऊ दिलं नाही. पण मला आज तुमच्या माध्यमातून सांगायचे, जरूर जल्लोष करा, तुम्ही जल्लोषच करा. आता आमच्या महिला शक्तीचा, या देशातल्या नारी शक्तीचा शंखनाद सुरू होईल आणि म्हणून या शंखनादाने तुम्हाला पळता भुई थोडी होईल हे तुमच्या लक्षात येईल. कारण आता आम्हाला आमचे शत्रू जे आहेत ते समोर दिसत आहेत, त्यांचे चेहरे उघडे पडलेत आणि आता जी लढाई होईल ना, ही थेट लढाई होईल. आता लपून छपून होणार नाही, कारण इतके वर्ष हेच सगळेजण विरोध करणारे फक्त महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण याच्यावरतीच बोलत होते. जेव्हा द्यायची वेळ आली त्यावेळेला मात्र मोदीजी त्या ठिकाणी असताना या लोकांनी आम्हाला साथ दिली नाही. त्याच्यामुळे यांचा चेहरा जो आहे तो उघडा पडलेला आहे. आता आमचा तुमचा जल्लोष आणि नारी शक्तीचा देशातला शंखनाद तुम्ही अनुभवाल आणि मग तुम्हाला समजेल तुमची जागा कुठे आहे ती. हिंदी में क्या कहेंगे? आज कार्यशाला महिलाओं को सुरक्षा लेके क्या कहेंगे? देखिए, आज नासिक की हमारी फायर ब्रांड लीडर्स, हमारी देवयानीताई फरांदे, हमारी सीमाताई, इन दोनों के माध्यम से आज यहाँ पे सेक्सुअल हैरेसमेंट एट वर्क प्लेस पॉश का एक कार्यशाला यहाँ पे आयोजित की गई थी. जिस प्रकार से TCS में जो घटना घटी है, आज भी पूछा जाए तो उनका कहना है कि हमारे पास कोई कंप्लेंट नहीं आई. तो इसके जो कारण है, सरकार ने जो ये कानून बनाया है, इसका इम्प्लीमेंटेशन अच्छी तरह से होना चाहिए. बस इसी उद्देश्य से आज शासकीय, निमशासकीय और कुछ प्राइवेट सेक्टर्स को भी यहाँ पे बुलाया गया था. नीमा, आयमा जैसे बड़े बड़े संगठन के अध्यक्ष यहाँ पे आए थे, जिनके अंडर 16-16, 20-20 हज़ार छोटी बड़ी कंपनी काम करती है. जहाँ 10 से ज़्यादा महिलाएं आ जाती है वहाँ पॉश एक्ट जो है वो लागू किया जाता है. लेकिन आज भी उसका अवेयरनेस दिखाई नहीं दे रहा है. इसके लिए मुझे ऐसे लगता है और कानून कड़े बनाने पड़ेंगे, क्योंकि अभी सेक्सुअल हैरेसमेंट ओनली वर्क प्लेस पे नहीं होता. अभी काम का जो है स्वरूप बदला हुआ है. वर्क फ्रॉम होम स्टार्ट हो गया है, उसको भी उसके अंदर इंक्लूड करना चाहिए. इतना ही नहीं, व्हाट्सएप और ईमेल की कम्युनिकेशन को भी इसमें इंक्लूड करना चाहिए. इतना ही नहीं, जो कंपनी की पिकनिक्स जाती है उसे भी यहाँ पे इंक्लूड करना चाहिए. इतना ही नहीं, जिस गाड़ी की कंपनियों से महिला जाती है उसे भी इसमें इंक्लूड करना चाहिए. इतना ही नहीं, जो 90 दिन की टाइमलाइन दी है एक्ट में, अगर उसका पालन ना हो तो उस एम्प्लॉय के ऊपर, वो जो ICC कमेटी का चेयरमैन होगा या उनकी जो कमेटी होगी उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए. ऐसे कुछ सख्त जो कदम है वो हमें उठाने पड़ेंगे. आने वाले दिनों में हम इसकी एक तगड़ी ऐसी, जिसे हम कहेंगे मजबूत फ्रेमवर्क, एक मजबूत SOP बनाएंगे, जिसमें हमारे पास जो मुद्दे मुझे लग रहे हैं, जो मैंने अभी आपसे कहे, ये हम साझा करेंगे. साथ ही बहुत सारी NGOs ऐसी है जो इसी कानून पे काम कर रही है, उनको बुलाया जाए, कुछ वकीलों को बुलाया जाए और एक अच्छा फुल प्रूफ SOP बनाई जाए जिसका इम्प्लीमेंटेशन पूरे महाराष्ट्र में हो. ऐसी दरख्वास्त लेके हम मुख्यमंत्री साहब के पास जल्द ही जाने वाले हैं और बिल्कुल ऐसी SOP बनेगी और महिलाओं को न्याय मिलेगा. आज कमेटी आई हुई है सेंट्रल गवर्नमेंट की महिला फैक्ट फाइंडिंग के लिए, उसके बारे में क्या कहेंगे? नहीं, देखिए, बड़ी अच्छी बात है कि NCW ने इसका कॉग्निजेंस लिया है. हमारी विजयाताई राहटकर आज NCW की चेयरपर्सन है और उन्होंने एक टीम यहाँ पे भेजी है. वो यहाँ आई है, वो पीड़िताओं से मिलेंगी और भी बातचीत करेंगी और इस केस को जो है आगे लेके जाएंगी. एक विश्वास देने का काम होता है, और भी पीड़ित हो सकते हैं
कि जिन्होंने ये सहा है, बहुत लोगों के मुझे फ़ोन आते हैं कि हम TCS में थे, हमें गणपति नहीं बिठाया नहीं करते थे, हमें बिठाने के लिए इजाज़त नहीं थी, हमसे कलमा पढ़वाया जाता था। मैंने उन सभी भाइयों से बहनों से कहा है कि भाई आप मुझे बताया वो ठीक है, लेकिन आपने जो है लिखित में कंप्लेंट देनी चाहिए, साथ के पुलिस स्टेशन में जाना होगा। देखिए अभी जिनकी मजबूरी है वो वहाँ रुके हैं, जिन्होंने ये सहा है लेकिन उनको अच्छी अपॉर्चुनिटी मिली, वो दूसरे कंपनी में काम कर रहे हैं। तो सरकार है, शासन प्रशासन बिल्कुल है, लेकिन ये जो समाज की गंदगी है इसे साफ करने के लिए जो हमारे नागरिक हैं उन्होंने भी आगे आना चाहिए, ऐसे मुझे लगता है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.